हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू डव्हर फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. गेल्या 2 लेक्चर पासून आपण स्टेशनरी वेव्हज या नवीन टाईपच्या वेव्हजला स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला कळालेलं आहे की स्टेशनरी वेव्ह काय असते तर स्टँडिंग वेव्ह आहे. इट नायदर मूव इन फॉरवर्ड डायरेक्शन नॉर इन बॅकवर्ड डायरेक्शन. मग आपण सुरुवातीला पाहिल्या व्हॉट आर द कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. त्यात आपण त्या 3-4 कंडिशन स्टडी केल्या. नंतर आपण स्टडी केली अनालिटिकल ट्रीटमेंट फॉर द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज. त्याच्यामध्ये आपण वेव्हचं इक्वेशन असं डिराइव्ह केलं होतं. हे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन होतं a sin ओमेगा टी, y इज इक्वल टू a sin ओमेगा टी असं होतं. याच्यामध्ये a म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड होती, ती या फॉर्म्युलाने मिळाली होती आपल्याला 2a cos ऑफ 2 pi x अपॉन लॅम्बडा. आणि पाहिलं होतं आपण ज्यावेळेस ही अँप्लिट्यूड मॅक्सिमम होती दॅट टाइम पॉइंट इज नोन ॲज द अँटीनोड, आणि जिथं अँप्लिट्यूड मिनिमम होतं दॅट इज द नोड होता. ठीक आहे. चला, तुम्हाला अँटीनोड कळालाय, नोड कळालाय. या दोघांतले डिस्टन्स आपण कुठे स्टडी केले? प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह मध्ये. आपण बघितलं 2a मधलं किंवा nn मधलं डिस्टन्स किती होतं बेटा? λ/2 एवढं होतं. आणि सक्सेसिव्ह a आणि n मीन्स व्हॉट? अँटीनोड अँड नोड याच्यातलं डिस्टन्स किती होतं? λ/4 होतं. ठीक आहे. मग आता या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात आल्या. वेव्हचं इक्वेशन तुम्हाला कळालंय, रिझल्टंट अँप्लिट्यूड काय असते ते सुद्धा कळाले तुम्हाला. बघा, हेच इक्वेशन आपण असं लिहिलं होतं काय? या a च्या ठिकाणी जर हे पुट केलं तर काय? 2a cos ऑफ दिस 2 pi x अपॉन लॅम्बडा होतं, आणि इनटू साइन काय होतं? हे 2 pi nt असं इक्वेशन होतं ते. ठीक आहे. मग हे इक्वेशन लिहिलं काय आणि हे लिहिलं काय? बेटा दोन्ही सेम आहे, म्हणजे हेच इक्वेशन आपण असं सुद्धा लिहू शकतो. मग आता तुला हे 1, 2 आणि हे 3 फॉर्म माहिती असावे. आणि हा जो कन्सेप्ट आपण स्टडी केला कोणता? फॉर्मेशन ऑफ द स्टेशनरी वेव्हज. हा जो कन्सेप्ट आपण स्टडी केला, हा कन्सेप्ट कळण्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे? हे 2-3 फॉर्म कळणं गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे. चला, मग असं समजू की हे दोन्ही फॉर्म्स तुम्हाला कळालेले आहेत. ओके. चला, आता आज काय करायचं? मग आपण जो कन्सेप्ट स्टडी केला बेटा हा चांगला कळावा म्हणून आपण काही थोडेसे एमसीक्यूज बघू. सुरुवातीला अतिशय सोपे एमसीक्यू पाहू का? कारण आपल्याला फक्त प्रॉपर्टीज वरचे सुरुवातीला पाहिजेत आणि मग पुन्हा आपण न्यूमेरिकल स्टडी करू. म्हणजे येणारे सुरुवातीचे जे एमसीक्यूज आहेत ते फक्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर करणार आहेत. कसे बघा, हा स्क्रीनवरती फर्स्ट एमसीक्यू तुम्हाला दिसायला आहे. काय म्हणते बघा? प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्हरचा काय म्हणणं त्याचं? द फेज डिफरन्स बिटवीन 2 पार्टिकल्स ऑफ अ मीडियम. बघा, फेज डिफरन्स बिटवीन 2 पार्टिकल्स ऑफ अ मीडियम लाईन बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह नोड्स इज. बघा, हे काय म्हणतंय? फेज डिफरन्स काढा म्हणते. कुठले पॉइंट आहेत? 2 कॉन्झिक्युटिव्ह नोड्स. तुम्हाला स्टेशनरी वेव्हज कळाल्यात बेटा. कशा होत्या? ह्या स्टेशनरी वेव्हज आपल्याला या टाइप असे लूपच्या फॉर्म मध्ये वेव्हज मिळतात. हे कळालंय तुम्हाला. हे असं लूप आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग आता हे लूप मिळालं की याला आपण काय म्हटलं होतं? नोड होता. हा सुद्धा नोड होता, हा सुद्धा नोड आहे आणि हा सुद्धा नोड आहे. ते काय विचारायले? फेज डिफरन्स विचारायले. कुठला फेज डिफरन्स विचारायले? पहा, कुणामधला? लाईन बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह नोड. इमॅजिन करा मी हे लूप घेतलं, या 2 मधल्या इथले जे पार्टिकल्स आहेत या 2 पार्टिकल मधला फेज डिफरन्स सांगा म्हणते. एका हे कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठचे 2 नोड आहेत. मग तुम्हाला मी त्या दिवशी सांगितले काय? एका लूप मधले ऑल पार्टिकल्स आर इन अ सेम स्टेट ऑफ ऑसिलेशन. या एका लूप मधले सगळेच पार्टिकल एकदा वर जातात आणि एकदा खाली येतात. म्हणजे एकदा नाही, एकदम वर जातात आणि एकदम खाली येतात. लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ या लूप मधल्या सगळ्याच्या सगळ्या पार्टिकलचा फेज कसा आहे? सेम आहे. काल डिस्टिंग्विश मध्ये आपण सुद्धा स्टडी केलं होतं. काय होतं? प्रोग्रेसिव्ह मध्ये स्टेट ऑफ ऑसिलेशन चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. बट इन केस ऑफ स्टेशनरी वेव्हज काय होतंय? एका लूप मधले सर्व पार्टिकल एकदम असे झपकन वर जातात, झपकन खाली जातात. म्हणजे कंटिन्यू चालू असते. ही शेजारचे लूप असतील तर हा प्रकार असा या टाइपला असं चालू असतं. शेजारच्या लूप मधले खाली गेले, इकडे लूपचे वर जातात आणि ही प्रोसेस त्याची कंटिन्यू असते. पण ती फास्ट प्रोसेस असल्याने आपल्याला या टाइपचं लूप दिसतं. लूप का दिसतं बेटा? कारण सगळ्या पार्टिकलची अँप्लिट्यूड सेम नसते. इथल्या पार्टिकलची वेगळी, कालच बघितल्या आपण, इथल्याची वेगळी, इथल्याची वेगळी, इथल्याची वेगळी. ठीक आहे. मग प्रत्येकाची अँप्लिट्यूड वेगळी असल्यामुळं आपल्याला असं लूपच्या फॉर्म मध्ये दिसतं ते. ठीक आहे. इथं जे दिसलं ते लूप आहे, लक्षात असू द्यायचं. ओके. मग तुम्हाला काय विचारलंय? ह्या 2 नोड मधले पार्टिकल्स जर घेतले, बघा काय म्हणतंय? फेज डिफरन्स बिटवीन 2 पार्टिकल्स ऑफ मीडियम लाईन बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह नोड्स. ह्या लागोपाठच्या नोड्स मधल्या यांच्यातलं किती फेज डिफरन्स? 0चा असेल बेटा. म्हणून डी ऑप्शन विल बी करेक्ट असेल.
आता पुढचा सेम असा आहे बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसायला, तुम्हाला हा सोडवता आला पाहिजे. काय म्हणतंय, फेज डिफरन्स बिटवीन टू पार्टिकल्स ऑफ मीडियम लाईन जस्ट ऑन अपोजिट साइड ऑफ अ नोड इज. बघा ते काय म्हणतात, आता नोडच्या इकडला एक पार्टिकल घ्या आणि इकडला एक पार्टिकल घ्या. म्हणजे याचा अर्थ हे फेज डिफरन्स आपल्याला कुठला विचारायला लागलेत, ऍडजसंट लूप मधला. आणि कालच पाहिलं बेटा काय प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह मध्ये आपण स्टडी केलं, काय होतं, पार्टिकल्स इन ऍडजसंट लूप व्हायब्रेट आर व्हायब्रेटिंग इन आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय, बघा हे इथं एक लूप आहे, याच्यातले पार्टिकल वर गेले की शेजारचे खाली जातात. म्हणजे शेजारच्या लूप मधल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी जी ती कशी असते, अपोजिट असते. म्हणजे याच्यातले वर चालले की शेजारचे खाली जातात. म्हणजे काय, देअर पार्टिकल वेलॉसिटीज आर अपोजिट इन डायरेक्शन. सो वी कॅन से काय, फेज डिफरन्स बिटवीन टू पार्टिकल्स ऑन अपोजिट साइड ऑफ दिस नोड आर आउट ऑफ फेज असते. कशा येतात, अपोजिट इन डायरेक्शन वेलॉसिटी. म्हणून इथल्या आणि इथल्या पार्टिकल मधला फेज डिफरन्स पाय रेडियन्स असते. म्हणून सी ऑप्शन करेक्ट असावं. ठीक आहे, चला असाच आणखीन एक एमसीक्यू पुढचा बघा. द फेज डिफरन्स बिटवीन टू पार्टिकल्स कसे आहेत बघा, इक्विडिस्टंट and which are on either side of a node is. बघा काय म्हणतंय, या नोडच्या इक्विडिस्टंट आहेत. म्हणजे काय होता, इक्विडिस्टंट म्हणजे याच्यापासून एक इकडे असेल तर एक एवढं, हे समान अंतरावरचे दोन पार्टिकल आहेत. किती अंतरावरचे असू द्या बेटा, काय याच्यातल्या सर्व पार्टिकलची स्टेट ऑफ ऑसिलेशन सेम आहे. मग इथला विचारला काय, इथला विचारला काय, इथला विचारला काय, इथला विचारला काय, आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचंय, दोन्ही पार्टिकल एका नोड मध्ये का वेगळ्या वेगळ्या एका लूप मध्ये का ऍडजसंट लूप मध्ये. मग हे दोन पार्टिकल कुठे येतं, इन ऍडजसंट लूप मध्ये, शेजारच्या लूप मध्ये. मग त्यांच्यामध्ये कंपल्सरी फेज डिफरन्स कितीचा असतो, पाय रेडियनचा, म्हणजे 180 डिग्रीचा असते. सो आवर डी ऑप्शन विल बी करेक्ट. डी ऑप्शन आपलं करेक्ट असायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा या टाइपचाच एक बेसिक लेवलचा एमसीक्यू अतिशय आधी आपल्याला सोपे पाहिजेत आणि पुन्हा अवघडामध्ये शिरायचंय. बघा आता ही पुढची जोड तुम्हाला दोन एमसीक्यू एकदा स्क्रीनवरती दिसायलेत. काय म्हणतं, हा पहिला प्रॉपर्टी वरचा खूप इझी. काय म्हणलंय, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स आर अँटी नोड्स इन अ स्टेशनरी वेव्ह. बघा लागोपाठचे दोन नोड किंवा अँटी नोड मधलं डिस्टन्स काढावं. ते आपण प्रॉपर्टीज पाहिली, दोन ए मधलं किंवा एन मधलं डिस्टन्स किती होतं बेटा, λ/2 एवढं होतं. सो सी ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. आणि याच्यासारखाच त्याच्या खालचा एमसीक्यू बघा काय म्हणतंय, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स अँड अँटी नोड्स. बघा आता ए आणि एन मधलं डिस्टन्स विचारले, पाठ आहे तुला, किती असतं बेटा, λ/4. बघा आता पुढचा एमसीक्यू तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला आहे. हा जरा थोडासा न्यूमेरिकल आहे, पाहूयात आपण ह्याच्यात कसं आहे. द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह इज. बघा या स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन गिवन आहे, y इज इक्वल टू -4 sin इंटू दिस πx/5 इंटू cos ऑफ 100 πt. बघा आता हे इक्वेशन गिवन आहे आणि काय काढा म्हणत आहेत आपण, शेवटचा भाग वाचू. द अँप्लिट्यूड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच प्रोड्युस्ड द स्टेशनरी वेव्ह इज. बघा त्यांचं काय म्हणणं आहे, हे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आहे असं म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे, आणि ते काय म्हणतात की या स्टेशनरी वेव्हला तयार करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची अँप्लिट्यूड काढा म्हणतात. आधी बेटा पहिल्यांदा तर आपल्याला कळालं पाहिजे की या वेव्हची अँप्लिट्यूड कोणती. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की अँप्लिट्यूड कशी काढायची इक्वेशन मधून बाहेर. आपण काय बघितलंय, ज्याच्यासोबत टी आलाय बघा, इथं टी वाली टर्म आली तर हा ओमेगा आहे. ठीक आहे, साय कॉस ओमेगा टी असं इक्वेशन आहे. मग ही टर्म टी वाली टर्म सोडून जे बी शिल्लक राहते दॅट इज द अँप्लिट्यूड ऑफ गिवन इक्वेशन, गिवन वेव्ह. ओके, म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळायले की या वेव्हची अँप्लिट्यूड हा पार्ट आहे. मी कसा आयडेंटिफाय केला, ज्याच्यामध्ये एक्स वाली टर्म आहे तो पार्ट म्हणजे अँप्लिट्यूड असतो आणि टी वाली जी टर्म आहे तर म्हणजे काय, ओमेगा वाला पार्ट आहे, तर फ्रिक्वेन्सी असते बेटा. ठीक आहे, मग हे इक्वेशन तुला ऑलरेडी माहिती आहे. मग आता आपल्याला काय करायची की स्टेशनरी वेव्हची ही अँप्लिट्यूड कळालेली, म्हणजे आपल्याला क्लिअर पार्ट असा आहे, इन दिस इक्वेशन अँप्लिट्यूड इज इक्वल टू 4 sin दिस πx/5 एवढी अँप्लिट्यूड आहे. मग मी जर तुम्हाला असं म्हटलं की मॅक्सिमम अँप्लिट्यूड किती असेल तर तुम्ही 0 मिनिटात म्हणताल सर ही साइन वाली जी टर्म आहे का याची व्हॅल्यू 1 करा, म्हणजे शिल्लक राहिलेला पार्ट म्हणजे किती, -4. म्हणजे ए मॅक्स इज इक्वल टू म्हणजे काय, मॅक्सिमम अँप्लिट्यूड इज इक्वल टू किती, 4 असेल.
निगेटिव्ह साईनला तुम्ही निग्लेक्ट करा. का निग्लेक्ट करा? कारण ते इंडिकेट करतंय पार्टिकल कुठं असेल, लेफ्टला असेल किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, कुणाच्या टू द मेन पोझिशन. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की याची मॅक्सिमम अँप्लिट्यूड 4 एवढी असू शकते. मग बेटा आता तुला विचार करायचा आहे, ज्या प्रोग्रेसिव्ह वेव्हनं ही एक वेव्ह तयार केली तिची अँप्लिट्यूड किती असेल? याच्या अर्धी असायला पाहिजे ही मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि कधीही लक्षात ठेवायचं, ज्या दोन वेव्ह पासून ही वेव्ह तयार झाली त्या दोन वेव्हची अँप्लिट्यूड किती असायला पाहिजे? त्या मॅक्सिमम व्हॅल्यूच्या अर्धी असायला पाहिजे. कारण हे अँप्लिट्यूडचं इक्वेशन आपण असं घेतलं होतं, काय? 2a cos of 2 pi x upon लॅम्बडा. ठीक आहे, या टाइपचं होतं. म्हणजे साइडला 2a येतं, मॅक्सिमम व्हॅल्यू 2a एवढी असते. याला जर कॅन्सल केलं तर, म्हणून आता तुझ्या लक्षात येईल या ठिकाणी मॅक्सिमम अँप्लिट्यूड किती? 4 आहे. म्हणून एकट्या वेव्हची अँप्लिट्यूड, ज्या दोन वेव्हची मिळून ही स्टेशनरी वेव्ह तयार झाली तिची अँप्लिट्यूड किती असायला पाहिजे? तर या a ची व्हॅल्यू 2 मीटर एवढी असावी. ठीक आहे, मग बघा असं एखादा ऑप्शन दिलाय का? तर सी ऑप्शन मध्ये बरोबर असा आन्सर दे. बघा आता पुढचा एमसीक्यू वाचा. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पुन्हा तो दिसायला लागलाय. काय म्हणते? अ वेव्ह ऑफ वेव्हलेंथ 2 मीटर इज सुपरइम्पोज्ड ऑन इट्स रिफ्लेक्टेड वेव्ह टू फॉर्म द स्टेशनरी वेव्ह. नोड इज लोकेटेड ॲट x इज इक्वल टू 3 मीटर. बघा नोड कुठे आहे? x इज इक्वल टू 3 मीटर इथं नोड आहे. Then the next node will be located at x is equal to. काही कुणाबद्दल माहिती विचारायले तर नेक्स्ट नोड बद्दल, म्हणजे याच्या पुढचा नोड कुठं असेल म्हणते ते. आता सांगितलेलं तुम्हाला x is equal to 3 मीटर वरती. ठीक आहे, आणि नेक्स्ट नोड विल बी लोकेटेड ॲट x is equal to, आणि सुरुवातीला त्याची वेव्हलेंथ गिव्हन आहे लॅम्बडा. इट इज इक्वल टू किती? इट इज 2 मीटर एवढा पार्ट आहे. बेटा आता काय विचार करायचं? फक्त सध्याला पहिला नोड सांगितला x इज इक्वल टू 3 ला. याच्या नंतरचा नोड किती अंतरावर असेल? तर याच्यापासून पुढं लॅम्बडा बाय 2 एवढ्या अंतरावर असेल. तुम्ही म्हणता सर कसं ओळखलं? बेटा आपण स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या. त्या काय सांगतात? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स और अँटीनोड्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. म्हणजे याचा जो नेक्स्ट नोड असेल तो कुठं असायला पाहिजे? पुणे बघ मी असं लिहितो, काय? डिस्टन्स ऑफ नेक्स्ट नोड. मी कसं आयडेंटिफाय करेल? या पूर्वीचा 3 वरती होता प्लस लॅम्बडा बाय 2 एवढा असायला पाहिजे. ठीक आहे, आता इथलं पूर्वीचं डिस्टन्स 3 होतं प्लस लॅम्बडा बाय 2, म्हणजे ह्या लॅम्बडाला अर्ध करून घ्यायचंय. 2 इथं किती येते? इथं 1 येईल. सो 3 + 1 इट विल बी 4 मीटर. एवढा आन्सर असायला पाहिजे होतं. ठीक आहे, पुन्हा एकदा मी आणखीन पुढचं इक्वेशन दिलंय तुमच्यासाठी. बघा आता हे इक्वेशन काय म्हणतंय वाचा तुम्ही. स्क्रीनवरचा प्रॉब्लेम थोडासा व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करा आणि पुढे चला. बघा काय म्हणतंय? द इक्वेशन y इज इक्वल टू, कसं इक्वेशन आहे बघा, y इज इक्वल टू 4 इंटू कॉस ऑफ दिस 2 पाय x अपॉन 50 इंटू साइन ऑफ 100 पाय t, साइन 100 पाय t असं इक्वेशन आहे. रिप्रेझेंट स्टेशनरी वेव्ह वेअर x and y आर इन सेंटीमीटर and t is in second. Then node occurs at a distance from origin असं असायला पाहिजे तिथं. तर बघा नोड कुठं ऑकर होईल म्हणते? ह्या ओरिजिन पासून. ठीक आहे, आपल्याला माहिती नोड ओरिजिन पासून किती अंतरावर ऑकर होतं बेटा? लॅम्बडा बाय 4 एवढ्या. म्हणजे यांना आपल्याला या प्रॉब्लेम मधून फक्त आधी लॅम्बडा काढून घ्यायचा आहे. बघा आपण असं केलं होतं, फर्स्ट नोडचं डिस्टन्स काढलं. कशामध्ये काढलं? कंडिशन्स फॉर नोड मध्ये स्टडी केलं होतं. पहिला अँटीनोड कुठं होतो? x इज इक्वल टू 0 ला, आणि पहिला नोड कुठं होतो? लॅम्बडा बाय 4 ला. सेकंड अँटीनोड कुठं आलता? लॅम्बडा बाय 2 ला. अशी ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहते. तर फर्स्ट नोडचं डिस्टन्स म्हणजे लॅम्बडा बाय 4 असते. तुम्ही म्हणता सर आता बट हा लॅम्बडा बाय 4 कसा काढायचा? कुठं असतो बेटा हा लॅम्बडा बाय 4? x सोबत आलेला असते. ही टर्म नीट लक्षात घ्यायची तुला. ठीक आहे, x वाली टर्म सापडली की हा ऍक्च्युअली काय? 2 पाय x अपॉन लॅम्बडा आहे. याच्याकडे पाहिलं कीच कळतं, कारण आपलं इक्वेशन कसं असतंय? या टाइपचं आहे. 2a इंटू कॉस ऑफ हे 2 पाय x अपॉन लॅम्बडा इंटू साइन ऑफ काय होते? 2 पाय nt. या टाइपचं आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे. मग आपल्याला कोण पाहिजे होता? लॅम्बडा बाय 4. या इक्वेशन न सांगितलं की लॅम्बडा कुठं असतो? x वाल्या टर्म सोबत असतो. मग आपण सरळ सरळ ही टर्म आणि ही टर्म इक्वेट करायची. म्हणून बेटा मी तिथून काय घेतो? तर मी असं घेतो, हे
2 pi x upon lambda, it is equal to 2 pi x upon 50. This 2 pi x get cancel, lambda is equal to 50 सेंटीमीटर एवढा आहे. मग बघा आता मी याच्यात व्हॅल्यू पुट करतो. काय म्हणते ते, फर्स्ट नोड कुठं असेल, फर्स्ट नोड लॅम्बडा बाय 4 ला असतो. सो इट इज 50 बाय 4 म्हणजे किती येते, 12.5 सेंटीमीटर. हे आन्सर आपलं करेक्ट असायला पाहिजे. ठीक आहे, बघा हा पुढचा एमसीक्यू काय म्हणते, velocity of sound in air is 300 मीटर पर सेकंद. बघा वेलॉसिटी किती म्हणते, 300 मीटर पर सेकंद एवढी. If the distance between two successive nodes of stationary wave of frequency 1000 Hz will be, ते if कॅन्सल करा, तिथं त्याला फक्त असं वाचा, the distance between two successive nodes of stationary waves of frequency 1000 Hz. बघा फ्रिक्वेन्सी दिली त्यांनी 1000 Hz आणि ते काय काढा म्हणते, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. तुला माहिती बेटा, दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स किती असतंय, लॅम्बडा बाय 2 एवढं असतंय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला न कळत लॅम्बडा बाय 2 याची व्हॅल्यू काढायची. लॅम्बडा बाय 2 काय, तर तुला क्लिअरली कळालेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह मध्ये. लॅम्बडा बाय 2 इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स और अँटी नोड्स असेल. ठीक आहे, मग आता राहिला प्रश्न हा लॅम्बडा बाय 2 कसा काढायचा. बेटा ह्या v चा आणि n चा यूज करून तुला लॅम्बडा काढता येतो, कारण आपल्याला माहिती असलेली रिलेशन अशी v इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. सो दिस लॅम्बडा कॅन बी रिटर्न ॲज v अपॉन n, असं आपण त्याला राईट करू शकतो. आणि असं जर लिहिलं तर लॅम्बडा किती येणार आहे पाहशील, v इज 300 अँड फ्रिक्वेन्सी इज 1000. 1000 न 300 ला डिवाइड केलं, इकडून 3 डेसिमल न किंवा 3 डिजिट न इकडून आपण डेसिमल पॉइंट देऊ, म्हणजे 0.3. हे असं आन्सर असेल याचं काय, मीटर एवढं. एकदा लॅम्बडा कळाला की आपल्याला लॅम्बडा बाय 2 काढायचा आहे. सो आवर मेन ऑप्शन विल बी दिस लॅम्बडा बाय 2, इट इज इक्वल टू 0.3 अपॉन 2. सो इट शुड बी इक्वल टू 2 1s are 2 आणि 2 5s are 10. सो लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू 0.15 मीटर एवढा असेल. आता ऑप्शन मध्ये बघा सर्व आन्सर सेंटीमीटर मध्ये, म्हणजे ह्या 0.15 मीटरचे सेंटीमीटर असे करतात. दोन स्थळांना पुढे दशांश शिफ्ट करा, सो इट विल बी 15 सेंटीमीटर. आणि हे लॅम्बडा बाय 2 का काढलं तुम्हाला कळायलंय का, बघा ते काय इंडिकेट करतंय, इट इंडिकेट्स द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स और अँटी नोड्स असतंय. ठीक आहे, तेच आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं. आणि लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर असं मिळालं. ठीक आहे, तर बघा आपल्याला बी ऑप्शन करेक्ट आहे याच्यातलं. ओके, वेव्ह ऑफ वेव्हलेंथ 2 मीटर. बघा ह्याची वेव्हलेंथ किती म्हणतंय, 2 मीटर is superimposed. Wavelength lambda is equal to 2 meter एवढा आहे, is superimposed on its reflected wave to form the stationary wave. Node is located at म्हणते बघा, नोड कुठे आहे, नोडचं डिस्टन्स दिले, नोड इज लोकेटेड ऍट x इज इक्वल टू 3 मीटरला आता नोड आहे. आणि काय विचारलंय बघा, देन द नेक्स्ट अँटीनोड विल बी लोकेटेड ऍट x इज इक्वल टू. बघा ह्याच्या पुढचा मगाशी नेक्स्ट नोड विचारला होता, आता काय म्हणतंय, नेक्स्ट ए मीन्स व्हॉट, इट इज द अँटीनोड. काय म्हणतंय, नोड x इज इक्वल टू 3 मीटरला आहे, तर पुढचा अँटीनोड कुठं असेल, या नोडच्या पुढचा अँटीनोड कुठं असेल. बेटा कोणती प्रॉपर्टी यूज करणार, तर आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड इज इक्वल टू लॅम्बडा बाय 4 एवढा असतंय. ठीक आहे, म्हणून मी काय करतोय का, नेक्स्ट ए किती अंतरावर असेल, तर पूर्वीचा का नोड किती होता, 3 मीटर वरती, आणि प्लस या नोड पासून त्याच्या पुढे किती डिस्टन्स वर अँटीनोड असेल, लॅम्बडा बाय 4 वरती असेल. कारण आपल्याला माहिती आहे लागोपाठच्या ए आणि एन मधलं डिस्टन्स किती असते, लॅम्बडा बाय 4. तर मी इथे हिची व्हॅल्यू पुट करतो. बघा हे 3 प्लस लॅम्बडा इज 2 बाय 4 मीन्स व्हॉट, 3 प्लस हे किती, 4 पंचे 20 झाले. सो इट शुड बी इक्वल टू 3.5. आता हे मीटर असेल तर युनिट मीटर लिहून टाका आणि ऑप्शन चेक करा. बघा कुठं आहे, तर सी ऑप्शन मध्ये आपल्याला दिलंय. तुम्हाला स्क्रीनवरती हे दोन्ही एमसीक्यूज दिसायलेत. काय म्हणू शकते बघा, पहिलं द इक्वेशन ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज. बघा व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचं काय इक्वेशन आहे म्हणते, दिस y इज इक्वल टू 0.01 इंटू कॉस ऑफ 4 पाय x इंटू हे साइन ऑफ 200 पाय t असं हे इक्वेशन आहे. मी जरा यांना थोडेसे असे ब्रॅकेट्स करतो. Where all quantities are expressed in SI unit, then amplitude of component wave is. बघा पुन्हा हा मगाशी सारखा क्वेश्चन आहे. amplitude of component wave म्हणजे काय असते की ज्या दोन वेव्हची मिळून
ही स्टेशनरी वेव्ह बनली, त्या वेव्हची अँप्लिट्यूड काढा म्हणते. पुन्हा मग सारखा विचार करा बेटा. बघा ही टी वाली ही टर्म आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी इंडिकेट करते. तर हा एवढा भाग हा स्टेशनरी वेव्हची अँप्लिट्यूड आहे बेटा हे. ठीक आहे. मग पुन्हा मग सारखा विचार करा. इथली मॅक्सिमम अँप्लिट्यूड किती असू शकते बेटा? ह्या कॉसला झाकून टाका. एक तर आपल्याला आता कळालंय की इथली अँप्लिट्यूड एवढी, कॉस ऑफ 4πx एवढी. ठीक आहे. ह्याच्यातली मॅक्सिमम अँप्लिट्यूड किती बघा, ए मॅक्सिमम किती, याला वगळून टाकायचं, ह्याची व्हॅल्यू 1 करायचं, ते सांगते त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल, 0.01 मीटर. मग बघा आता कंपोनंट वेव्हची अँप्लिट्यूड किती येईल. कंपोनंट वेव्ह म्हणजे कोणती वेव्ह? ज्या दोन वेव्हची मिळून ही स्टेशनरी वेव्ह बनलेली. तर किती असते? मग असेच बघितलं आपण, ह्याच्या अर्धी असते. ह्याच्या अर्धी म्हणजे काय बेटा? मग कंपोनंट वेव्हची अँप्लिट्यूड स्मॉल ए म्हणून ती किती असेल, हे a max अपॉन 2 एवढी असते. तर किती? 0.01 अपॉन 2 इट इज इक्वल टू 0.05 मीटर. एवढं त्याचं आन्सर असायला पाहिजे. मग ऑप्शन मध्ये कोणतं आहे? बी ऑप्शन आपल्याला असं गिवन आहे, 0.005 मीटर. म्हणून बी ऑप्शनला सिलेक्ट करा. आता तुम्ही म्हणत असता सर ह्या दोन एमसीक्यू ची जोड का दिली? याच्या पुढचा एमसीक्यू याच्यावरच डिपेंड आहे. काय म्हणते बघा आता हे, द वेलॉसिटी ऑफ कंपोनंट वेव्ह इन वरच्या प्रॉब्लेम मधल्या याच्यामधलीच वेलॉसिटी काढा म्हणते. बेटा वेलॉसिटी वेव्ह वेलॉसिटी काय असते? v इज इक्वल टू n लॅम्बडा असते. इझी काम आहे, सिंपल काम आहे. तर बघा वेव्हची वेलॉसिटी साठी आपल्याला काय काय लागते? v इज इक्वल टू n लॅम्बडा. आता तुम्हाला फक्त विचार करायचा आहे फ्रिक्वेन्सी किती आणि लॅम्बडा किती. फ्रिक्वेन्सी इथं सापडते बेटा. हे जे 200 पाय, हा 200 पाय म्हणजे कोण आहे? ओमेगा असतो, लक्षात घ्यायचं. म्हणजे मला ह्या 200 पाय इज इक्वल टू ओमेगाला 2 पाय n लिहिलं तर 2 हे पाय पाय कॅन्सल होते इथले, आणि ह्या 2 ने ह्याचे 100 इकडे 100 राहिले n. ही त्याची फ्रिक्वेन्सी झाली. चला मला इथून n कळाला, आता इथून मला लॅम्बडा कळतो. ही ऍक्च्युअली टर्म कोण आहे बेटा? या टर्मला आपण काय म्हणतो? 2πx अपॉन लॅम्बडा अशी टर्म. इट इज इक्वल टू 4πx. हे पाय पाय गेट कॅन्सल, 2 2s are 4, x x गेट कॅन्सल. सो 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू 2. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1/2 म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 0.5 मीटर. असं काहीतरी असेल. चला इथं वेव्हलेंथ मिळाली आणि इथून मला काय मिळालेली? फ्रिक्वेन्सी मिळाली. बघा मी आता वेव्ह वेलॉसिटी काढतो. कशी काढता येईल? v इज इक्वल टू n लॅम्बडा. n किती? 100 आणि लॅम्बडा 0.5. सो वेलॉसिटी शुड बी इक्वल टू 50 मीटर पर सेकंड. एवढा आन्सर आपला असायला पाहिजे. बघा तुम्हाला कळाले का? काय काढा म्हणते? वेव्ह वेलॉसिटी काढा म्हटले की आपण फक्त n आणि लॅम्बडा फाइंड करायचे. कसे? टी च्या सोबत ओमेगा असते आणि ओमेगा मध्ये 2πn असा हा फ्रिक्वेन्सी लपलेला आहे, तिथे लक्षात घ्यायचं. आणि वेव्हलेंथ कुठे असते? x वाल्या टर्म सोबत. हे 2πx अपॉन लॅम्बडा वाली टर्म आहे. हे ऑलरेडी आपण गेल्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. हे अँप्लिट्यूड कशी असते हे आपण तिथं ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. म्हणून बघायचं 50 आन्सर असावं. म्हणजे काय? तर ए ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन असेल. बघा आता पुन्हा असाच मी 3 एमसीक्यू चा एकदम बंच दिलोय तुम्हाला, कारण त्याच्यातले खालचे जे 2 एमसीक्यूज आहेत ते वरच्या दोन्हीवर डिपेंड आहे. आपण फक्त प्रॅक्टिस करायला त्याच्यातला n कसा काढायचा आहे, लॅम्बडा कसा काढायचा आहे, अँप्लिट्यूड कशी काढायची. बघा त्याच्यापैकी 56 नंबरचा जो एमसीक्यू दिसायला आहे तो मी वाचते. काय म्हणते? इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह इज गिवन बाय. बघा कसं आहे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन? इट इज द 6 साइन इन ब्रॅकेट π/3x किंवा πx अपॉन 3 इंटू कॉस ऑफ किती पुढे दिलेलं 40πt असं हे दिलेली टर्म इथली. वेर y and x आर इन सेंटीमीटर मध्ये, टाइम सेकंड मध्ये. अँप्लिट्यूड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज. बघा पुन्हा तोंडी सोडवायचं काय याला? बिलकुल सोडवायचं नाही. आता तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कसं? बघा ह्याच्यातली अँप्लिट्यूड ओळखा कोणती? ही अँप्लिट्यूड आहे. ठीक आहे. आता सोडवणं बस, तुम्हाला प्रॅक्टिस झाली चांगली. अँप्लिट्यूड प्रोग्रेसिव्ह वेव्हची किती असू शकते बेटा? ही अँप्लिट्यूड एकूण आहे स्टेशनरी वेव्हची 6 झाली त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू, आणि 6च्या अर्धी म्हणजे किती असेल बेटा? 3 असेल. म्हणून बघायचं 3 ऑप्शन कुठे? 3 सेंटीमीटर मीन्स ए ऑप्शन मध्ये असं गिवन आहे. सो ए ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन असेल. ओके. चला पुढे जाऊ. आता पुढचा बघा. त्याच्यानंतर 57 नंबर म्हणतोय. 57 सुद्धा कुणावर डिपेंड आहे? तर वरच्या एमसीक्यू वरती. काय म्हणते?
वेवलेंथ ऑफ द कंपोनंट प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा कंपोनंट प्रोग्रेसिव्ह वेव्हची वेवलेंथ काढा म्हणते आपल्याला. कशी काढता येऊ शकते? बघा इथं बघा ना, हे एक्स वाली टर्म इथे किती इथे लाईट बंद कर म्हणते, इकडे एक बंद कर फक्त इकडे. ठीक, बघा काय आले हे 6 sin पाय x अपॉन 3. तर आपल्याला काय काढा म्हणते? वेवलेंथ काढा म्हणते. वेवलेंथ कुठे असते बेटा? एक्स वाल्या टर्म सोबत. ऍक्च्युअली ही जी टर्म आहे काय हे 2 पाय x अपॉन लॅम्बडा अशी टर्म आहे बेटा. ठीक आहे, मग हे काय याला याच्या सोबत कंपेअर करा, विल गेट द लॅम्बडा. कसं बघा, मी म्हणतो की ही जी टर्म आहे ती अशी असायला पाहिजे. इकडे लिहितो मी हे 2 पाय x अपॉन लॅम्बडा इट इज इक्वल टू किती? पाय x अपॉन 3. ठीक आहे, मग बघा आता ह्याच्यातले पाय x कॅन्सल झाले. मला हा लॅम्बडा काढायचा आहे, 3 इकडे येते. सो 2 into 3 इज इक्वल टू लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. एवढा आन्सर असायला पाहिजे. कुठे गिवन आहे? हे ए ऑप्शन मध्ये गिवन आहे. ठीक आहे, ए ऑप्शनला सिलेक्ट करा तुम्ही. चला पुढे बघा, आणखीन पुढचा एमसीक्यू याच्यावरच डिपेंड आहे, या इक्वेशनवर. काय काढा म्हणते बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ कंपोनंट प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज. फ्रिक्वेन्सी काढा म्हणते. तुम्हाला माहिती बेटा, फ्रिक्वेन्सी काढा म्हटलं कुठं जायचं? टी वाली टर्म फाइंड करायची. काही टी वाली टर्म मी जर याला राऊंड केलं बेटा, टी सोबत कोण असतो? ओमेगा. म्हणजे ते असं म्हणाले या इक्वेशन मध्ये ओमेगाची व्हॅल्यू किती? तर 40 पाय आहे. काय काढायची? फ्रिक्वेन्सी. सो दिस ओमेगा कॅन बी रिटन ॲज 2 पाय n इक्वल टू 40 पाय. हिअर दिस पाय पाय गेट कॅन्सल. 2 ने 40 ला डिवाइड केलं तर इट शुड बी इक्वल टू द 20 हर्ट्ज. असा आन्सर असावा. मग इट इज गिवन इन ऑप्शन ए. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी ए ऑप्शन असेल. ठीक आहे, काय म्हणतो हा एमसीक्यू बघा, 2 साऊंड वेव्स each of frequency 500 hertz are traveling along the same line in opposite direction if the speed of sound in air is 350 meter per second. बघा काय काय गिवन आहे? फ्रिक्वेन्सी, दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेमच असते 500 हर्ट्ज. नंतर काय गिवन आहे बघा, वेलोसिटी दिली 350 मीटर पर सेकंड. देन फाइंड द डिस्टन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह अँटीनोड्स ऑफ द रिझल्टिंग स्टेशनरी वेव्ह. बघा बेटा काय काढा म्हणते? दोन लागोपाठच्या अँटीनोड मधलं डिस्टन्स काढा म्हणते. नोड सांगितले काय आणि अँटीनोड सांगितले काय? सेमच आहे. तुला आता चांगलं पाठ झालंय. दोन अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा बाय 2. ए आणि एन मधलं काढ म्हटले तर लॅम्बडा बाय 4. मग हा जो गिवन प्रॉब्लेम आहे तो म्हणते कॉन्सिक्युटिव्ह अँटीनोड्स मधलं डिस्टन्स काढा. तर आपल्याला माहिती ते किती असते? लॅम्बडा बाय 2 असते. आणि हे फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी बघा परत ह्या व्हीचा आणि एनचा यूज करून हा ऑलरेडी मगाशी सोडवलाय तसलाच एमसीक्यू आहे. हा काय असेल इथं? परत हा असतो व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू व्ही बाय एन. सो इट इज 350 अपॉन 500 असेल. मी याला असं लिहितो 3.5 अपॉन 5. हे मी 2 झिरो गायब केले आणि कडून 2 स्थळांना दशावतीला. आणि मी आता असं हे 5 7 35 असते. तर 0.7 मीटर आहे का सेंटीमीटर आहे ते ऑप्शन मध्ये बघा. तर काय काढलं आपण? फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह अँटीनोड्स ऑफ द रिझल्टिंग स्टेशनरी वेव्ह. तर बघा ते किती असायला पाहिजे म्हणते ते 0.7 एवढा असायला पाहिजे. पण असं काय आपल्याला ऑप्शन दिसत नाहीये. तर बघा या टाईपचे एखाद्या ऑप्शन मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं का? तर नाही करता येणार बहुतेक. फ्रिक्वेन्सी गिवन आहे 500 यूज केली आपण, करेक्ट आहे. v इज इक्वल टू एन लॅम्बडा नुसार. बघा वेलोसिटी 350 आणि फाइंड द डिस्टन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह अँटीनोड्स ऑफ द रिझल्टिंग स्टेशनरी वेव्ह. बघा लागोपाठच्या दोन ह्याच्यातलं काढा म्हणते डिस्टन्स अँटीनोडचं. तर ते लॅम्बडा बाय 2 असायला पाहिजे होतं. तर ठीक आहे, काय काढायचं राहील आपण? हा फक्त लॅम्बडा काढला. आता कॉन्सिक्युटिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स किती? लॅम्बडा बाय 2. तर हा लॅम्बडा बाय 2 काढायचा आहे. आपण आन्सर पर्यंत आलतात पण शेवटी येऊन थांबला होता. लक्षात घ्या आपण कोण काढलाय? हा लॅम्बडा. तर ए मधलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 किती येईल ते? 0.7 अपॉन 2. सो 2 3s are 6. 1 शिल्लक राहिला. 2 5s are 10. एवढे मीटर असायला पाहिजे. तर बघा 0.35 मीटर अँड इट इज गिवन इन ऑप्शन सी. सो करेक्ट ऑप्शन विल बी द सी ऑप्शन असेल. ठीक आहे, बघा आता हा पुढचा एमसीक्यू तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला काय म्हणतंय? इन अ स्टेशनरी वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्ज. बघा वेव्हची फ्रिक्वेन्सी दिली त्यांनी किती? 200 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी. काय झालं म्हणतं याच्यामध्ये बघा, डिस्टन्स बिटवीन अ नोड अँड नेबरिंग अँटीनोड. बघा
नोड आणि नेबरिंग अँटी नोड मधलं डिस्टन्स सांगा म्हणते का. डिस्टन्स बिटवीन नोड अँड नेबरिंग अँटी नोड एन आणि ए मधलं डिस्टन्स गिवन आहे किती 0.4 मीटर. बट आपल्याला माहिती आहे बेटा काय ए आणि एन मधलं डिस्टन्स किती असायला पाहिजे. इट शुड बी इक्वल टू λ/4 असायला पाहिजे. म्हणजे हा कोण आहे 0.4 मीटर इज अ λ/4 आहे. हे क्लिअरली सांगितलंय नी. व्हॉट इज द वेवलेंथ अँड वेलोसिटी ऑफ द वेव्ह. बघा वेवलेंथ आणि वेलोसिटी काढा म्हणते तेव्हा वेवलेंथ तर इथंच आहे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि लॅम्बडा इज इक्वल टू हे 0.4 आणि हे 4 याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये ते 4 4s are 16. सो 1.6 मीटर ही झाली वेवलेंथ. आता काय कॅल्क्युलेट करायची आपल्याला फ्रिक्वेन्सी. तसं तेव्हा सॉल्व करायची काही गरज नाही. हा एमसीक्यू असेल तर ए ऑप्शन मध्ये क्लिअर आन्सर आहे. पण तरी वेलोसिटी काढू आपण. कशी काढणार आहे. v is equal to n lambda. because frequency is given, it is 200 hertz and wavelength lambda is 1.6. 16 2s are 32 आणि हे दोन 0 इथं लिहून टाकतो 320. so velocity should be equal to 320 मीटर पर सेकंद. म्हणजे बघा ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ठीक आहे. चला पुढचा एमसीक्यू बघा आता काय म्हणतंय ते. काय म्हणणं आहे आणखी याचं. इथं एक इक्वेशन दिलंय बघा. त्या इक्वेशनला तुम्ही नोट करा. इक्वेशन लक्षात ठेवा आणि काय काढा म्हणते बघा. velocity of progressive wave which produces the stationary wave. बघा पुन्हा इथं स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन दिलंय. हे 2 into this sin of काय थे this pi x divided by 100 into cos of pi t आणि हे मीटर आहे. ठीक आहे. पुढे बघा याची वेलोसिटी काढा म्हणते. आता वेलोसिटी कुठे असते बेटा. फ्रिक्वेन्सी मध्ये वेलोसिटी असते. फ्रिक्वेन्सी ओमेगा कुणासोबत येतो टी सोबत. काय टी वाली टर्म आहे. म्हणजे इथं जो शिल्लक पार्ट राहिला हा ओमेगा आहे. किती तो पाय एवढा. बट आपल्याला माहिती असलेला ओमेगा किती सांगा. किती असतो 2 पाय n एवढा असते. सो दिस ओमेगा इज 2 पाय n इज इक्वल टू पाय. हियर पाय पाय गेट कॅन्सल. n इज इक्वल टू 1 आणि हे 2 पुढे शिफ्ट होते. सो n इज इक्वल टू 0.5 हर्ट्ज एवढी झाली फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी मिळाली तर काय काढा म्हणते वेलोसिटी काढा म्हणते. v इज इक्वल टू काय असतं बेटा n लॅम्बडा असतो. आताशी आपण हा n काढला. आता लॅम्बडा कुठे इथं असतो. ही जी टर्म आहे मी परत इथं लिहितो. ही टर्म कोण आहे हा 2 पाय x अपॉन लॅम्बडा ही टर्म आहे. इट इज इक्वल टू पाय x अपॉन 100 असं लिहितो. ही टर्म कोण आहे 2 पाय x अपॉन लॅम्बडा. कशानुसार आपल्या गिवन इक्वेशन नुसार स्टेशनरी वेव्हच्या. अगेन पाय x गेट कॅन्सल. ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा 100 into 2 इट इज द 200. युनिट काय लिहायचं त्याला बघा मीटर असणार आहे. ठीक आहे. हा मीटर झाला. आता मी v काढतो बेटा. n किती आलाय माझा 0.5 आणि लॅम्बडा आलाय 200. सो 0.5 into 200 इट इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंद. एवढी वेलोसिटी तिची असायला पाहिजे. म्हणजे ए ऑप्शनला सिलेक्ट करा तुम्ही. ठीक आहे. बघा काय म्हणणं आहे. द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हज आर. बघा सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह दोन्ही वेव्हचे इक्वेशन दिलेत. पहिल्या वेव्हचं इक्वेशन असं त्यांचं 0.01 into sin of this 2 pi in bracket काय हे t upon 0.01 minus this x upon 0.4 and second wave is given this y2 is equal to 0.01 into sin of 2 pi in bracket t upon हे 0.01 plus x upon 0.4. बघा ह्या दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हज आहेत आणि आपल्याला क्लिअरली कळायलंय की these two waves are traveling in a opposite direction. कसं कळायलंय ते पहा. इथली साइन पहा. ही निगेटिव्ह आली म्हणजे काय this wave is traveling along positive direction of x axis. On the other hand, this positive sign indicates that this wave is traveling along negative direction of x axis. ठीक आहे. तर चला आता हे असं दिले काय विचारले पुन्हा. where all quantities are expressed in SI unit, the wave combined to form the stationary wave. चला ह्या दोन वेव्ह कंबाईन झाल्या कशासाठी in order to form the stationary wave. पुढे बघू आपण the equation of stationary wave is. याच्यापासून एकत्र झालेल्या वेव्ह पासून स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काढा म्हणते. कसं काढता येईल बेटा. बघा आता ह्या दोन वेव्ह एकत्र व्हायल्यात तर याचं इक्वेशन काढा म्हणते. तर ऑलरेडी आपल्याकडे इक्वेशन आहेच. याचं काय इक्वेशन असतं पहा. तुम्हाला अगोदर याच्यातल्या व्हॅल्यूज माहिती काढून घ्यायच्यात. स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केलं. हे काय असतं टी बाय टी. हा त्याचा टाइम पिरियड लक्षात घ्या. मी साइडला लिहून टाकतो
टाइम पिरियड 0.01 सेकंद एवढा आहे आणि हे जे आहे x अपॉन हा लॅम्बडा लक्षात घ्यायचं 0.4. हे स्टँडर्ड इक्वेशन प्रोग्रेसिव्ह वेव्हचे आपण जे डिफरंट इक्वेशन स्टडी केले त्याच्यापैकी एका फॉर्म नुसार ह्या दोन व्हॅल्यूज मिळतात. आपल्याला काय माहिती पाहिजे बेटा, फक्त आपल्याला असं माहिती पाहिजे की त्या दोन वेव्हची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ काय काय आहेत हे माहिती असावं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आरामाने इक्वेशन लिहिता येतं. तर बघा कस करता येईल. हा टाइम पिरियड आहे, ह्या टाइम पिरियड वरून मी फ्रिक्वेन्सी काढायचा प्रयत्न केला. रेसिप्रोकल असतो हे 0.01 बघा, म्हणजे इथं किती येते, इथं 100 हर्ट्झ हे फ्रिक्वेन्सी कळाली तुम्हाला. ठीक आहे, लॅम्बडा तर काय त्यांनी डायरेक्टच दिलाय. मग आपल्याला माहित असलेलं इक्वेशन बघा, y इज इक्वल टू 2a cos ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा इनटू साइन ऑफ काय असतंय ओमेगा टी असं इक्वेशन असतंय. किंवा ह्या ओमेगालाच आपण काय म्हणतो 2 पाय n इनटू टी असं सुद्धा म्हणतो ह्याला. ठीक आहे, तो काय त्या वरच्या व्हॅल्यूज ह्याच्यात पुट करून टाका. y इज इक्वल टू दिस 2a, a म्हणजे काय एम्प्लिट्यूड एवढा इथं किती हे इनटू हे 0.01 इनटू हे cos ऑफ काय येते हे 2 पाय x अपॉन लॅम्बडा बघा किती इथं 0.4 आहे इनटू हे साइन ऑफ मी इथं खाली लिहित होता हे इनटू साइन ऑफ हे 2 पाय n मीन्स व्हॉट फ्रिक्वेन्सी बघा किती 100 हर्ट्झ आहे इनटू टी. चला मी या इक्वेशनला रिअरेंज करतो व्यवस्थित. दिस y शुड बी इक्वल टू 0.02 इनटू cos ऑफ बघा तिथं सिंप्लिफिकेशन करा. किंवा ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे बघा, तेव्हा असंच दिलं ऑप्शन मध्ये ऍज इट इज ऑप्शन मध्ये जशा तसं आहे, काही करायचं नाही आपल्याला. हे cos ऑफ 2 पाय x अपॉन 0.4 इनटू हे साइन ऑफ 100 इनटू 2 काय ते लिहितं 200 पाय टी असं इक्वेशन येईल. तर कुठे बघा ते या टाइपचं ऑप्शन तुम्हाला कोणत्या ठिकाणी घेता येऊ शकतं. तर कुठे ऍडजस्टमेंट होऊ शकते पहायची, कुठं ए ऑप्शनला चेक करा. 2 पाय x अपॉन 0.4 बरोबर आहे 0.02 इनटू cos ऑफ 2 पाय x अपॉन 0.4. तिथं साइन त्यांनी साइन सोबत काय दिलंय बघा, साइन सोबत त्यांनी काय दिलेलं त्यांच्या ए ऑप्शन मध्ये असं दिलेलं त्यांनी हे साइन ऑफ बघा ते सेम आहे का ते चेक करू आपण. 2 पाय टी अपॉन 0.01 आपलं आलेलं आणि त्यांचं एकच आहे बेटा. कसं बघा इथं दशांश सोडवा, इथं 2 झिरो वाढतील म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो. तिथं 2 चे काय होते 200 पाय टी आणि आपलं सुद्धा तेच आलेले म्हणजे काय ए ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच पळालो. आजच्या लेक्चरचं आपलं मेन इंटेन्शन काय होतं फक्त की स्टेशनरी वेव्हचा कन्सेप्ट समजून घ्यायचा. आपण कालपर्यंत ज्या स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या होत्या त्या प्रॉपर्टीज अधिक चांगल्या बनवणं हे आपल्या आजच्या लेक्चरचं इंटेन्शन होतं. त्याच्यात आपण सोपे एमसीक्यूज आज सर्व सॉल्व्ह केले. ठीक आहे, मग आता तुम्हाला कळालं असेल की स्टेशनरी वेव्ह कशा तयार होतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय काय असतात. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच पळालो. आता पुढचा भाग म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट या चॅप्टरचा म्हणजे व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग हे आपण उद्या स्टार्ट करणार आणि त्याच्यानंतर व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. तर आज आपण इथं थांबू बेटा.